नाशिक मधला फर्स्ट प्लेअर आहे मी इंडिया खेळणारा. त्यामुळे नाशिकच्या लोकांना म्हणजे खूप जास्त सगळ्यांना प्राऊड वाटत होतं. अंडर 19 ऑस्ट्रेलिया सोबत सेंचुरी मारलीस तेव्हा काय काय वाटलं, काय मनात होतं? ठरवून गेलं की आज मारणार आहे? मी 60 वर बॅटिंग करत होतो तेव्हा मेसेज आला ऋषिकेश कानेटकर सरांचा, तू आता 60 वर आहेस, जर 100 केला नाही तर ह्या तुझ्या बॅटिंगला काही व्हॅल्यू नाही. शाळेत आमच्या क्रिकेट एवढं नव्हतं, तर मी जेव्हा ऍडमिशन घेतली तर मग ते फोर्स करून आम्ही क्रिकेट चालू करून घेतली. क्रिकेट शिवाय नाही तर मग शाळा चेंज करावी लागली. बापरे, एवढं? प्रसिद्ध कृष्णाला एक 6 मारलेला. अरे वा. तर त्यामुळे नेक्स्ट डे तो मला त्यांनी सांगितलं की मला हा बॅट्समन पाहिजे म्हणून बॅटिंगला. त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं. वैभव सूर्यवंशी म्हणजे चांगला मित्र आहे. दोघांना सोबत ठेवत नाहीत एका टीम मध्ये. Unfair होईल म्हणून. ती दोघं पण आम्ही मारून खेळणारे प्लेअर आहेत, Correct. तर मग एक चांगली कॉम्पिटिशन असते. नमस्कार. आज आपल्यासोबत आलेला आहे कट्ट्यावरती गप्पा मारायला साहिल पारख. इंडिया अंडर 19 खेळलेला आहे. MPL मध्ये देखील आता नाव एकदम स्वतःचं गाजवतोय. साहिल, स्वागत आहे तुझं. काय म्हणतोस, कसा आहेस? मस्त. आज कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आम्हाला तुझ्याबद्दल माहिती करून घ्यायला खूप जास्त आवडेल. तू कुठून आलेला आहेस, तू सुरुवात कुठून केलीस, त्याबद्दल सांग थोडं. मी म्हणजे नाशिकचाच आहे आणि 5 वर्षाचा असताना माझ्या क्रिकेटची सुरुवात झाली. माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांना इंटरेस्ट होता, त्यामुळेच मी पण म्हणजे क्रिकेट स्टार्ट केलं. कितवीत असताना सुरुवात केलीस पहिल्यांदा क्रिकेट खेळायला, काय आठवतंय? सिनियर केजी मध्ये होतो मी. बापरे, एवढं लहान? चालू केलं. आणि शाळेमध्ये वगैरे जायचास तेव्हा मित्र होते क्रिकेट खेळायला किंवा मग कॉलनीमध्ये खेळणं व्हायचं, कसं? कॉलनीमध्ये पण म्हणजे क्रिकेट खेळलोच आहे. शाळेत आमच्या क्रिकेट एवढं नव्हतं, तर मी जेव्हा ऍडमिशन घेतली तर मग ते फोर्स करून आम्ही क्रिकेट चालू करून घेतलं. अच्छा. कारण क्रिकेट शिवाय नाही तर मग शाळा चेंज करावी लागली. बापरे, एवढं? म्हणजे लहानपणापासूनच क्रिकेटचं वेळ होतं का कसं? म्हणजे बाबा वडिलांना बघायचे? होतंच आता, तर मग अच्छा. त्यांनी मग ते माझंच उतरवलं. आणि लहानपणापासूनच सिक्सेस मारायचास? म्हणजे आता स्ट्रोक प्लेअरच आहे, मला नॅचरली स्ट्रोक खेळायलाच आवडतं. आणि थोडस अजून कुठल्या गेम्स वगैरे खेळायचास, त्याबद्दल सांग. काही खेळायचास वगैरे गेम्स? प्रोफेशनली मी क्रिकेटच खेळलोय, पण म्हणजे मला सगळेच गेम खेळायला आवडतात. आता मी NCA ला वगैरे असतो तर टेबल टेनिस वगैरे हे सगळे गेम मला खेळायला आवडतात. म्हणजे NCA ला टेबल टेनिस पण खेळतो? हो. म्हणजे तेव्हा काय ब्रेक्स मध्ये किंवा ब्रेक्स मध्ये आम्ही कोणासोबत टेबल टेनिस खेळतोस? आमचे टीममेट्स आहेत. त्यानंतर आता 19 इंडियाची टीम आहे, आम्ही सगळे असतो. ऋषभ पंत आहे, शार्दुल ठाकूर यांच्यासोबत पण खेळलो. त्या लोकांना पहिल्यांदा भेटून कसं वाटलं तुला? आता एक्सपिरियन्स चांगला असतो. म्हणजे आता हे लोक मोठं क्रिकेट खेळतात, आम्ही ह्यांना बघून ऑब्झर्व करून जेवढं काय ह्यांच्याकडनं घेऊ शकतो तेवढा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास तेव्हा एखादी तुझी क्रिकेटची अशी आठवण की ही मॅच बघितलेली आठवतीये किंवा अजून काही? कारण इव्हन 11 सालच्या वर्ल्ड कपला तसा तू लहानच होतास. सो अजून कुठली मॅच तुला आठवतीये बघितलेली? इंटरनॅशनल म्हणजे असं लहान असताना मला हे मॅचेस तर मी सगळ्याच बघितलेत, पण असं आत्ताची मला हेडिंग्ली वाली बेन स्टोक्सने जिंकवलेली टेस्ट मॅच आवडते. म्हणजे 135 वाली त्याची? हो. ग्रेट. आणि मग बाकी तुझे मित्र कोणी अजून क्रिकेट खेळतात नाशिक मधले, अजून जे प्रोफेशनल लेवलला आहेत? नाही, म्हणजे मित्र खेळतात पण इन्व्हिटेशन वगैरे सगळे खेळतात. आता अच्छा. मी वरती आलोय, मला बघून अजून अकॅडमी मधनं प्लेअर निघतील. ओके. थोडं अकॅडमी बद्दल सांग. पहिल्यांदा कसा काय गेलास तिथे? कोणी नेलं का बाबांनीच academy? बाबांनीच म्हणजे अकॅडमीला नेलं, तर तेव्हा ते ऍडमिशन घेत नव्हते एवढ्या लहान मुलांची. अच्छा. मग मी म्हणजे त्यांनी सांगितलं की ट्रायल्स टाईप आम्ही घेऊ, आता लहान आहे म्हणून. मग मी खेळलो, तर त्यांना आवडलं, तर त्यांनी मला जॉईन करून घेतलं. मग तिकडनंच आता अकॅडमीला आमचे सर असतात, मकरंद ओक सर, आता अमित पाटील सर आहेत जे रणजी ट्रॉफीचे असिस्टंट कोच आहे, श्रीरंग कापसे ते माझे पर्सनल कोच. तर मग आता अजूनपर्यंत पण मी त्यांच्याकडे सगळं काम करतोय, त्यांनीच म्हणजे मला घडवले. आणि काय काय वयाचा असताना गेला होतास पहिल्यांदा? तेच 5 वर्षाचा असतानाच अच्छा. मी अकॅडमीला स्टार्ट केलं. ओके. म्हणजे असंही एक वेळ म्हणता येईल की तुझ्या बाबांचंही एक असं ड्रीम होतं की तू क्रिकेटर व्हावंस, आणि ते बघून तुलाही वाटलं की क्रिकेटर व्हावं. खूप चांगली गोष्ट आहे आजकाल, कारण आई वडिलांचं ऐकणारी मुलं राहिली नाहीत आता. आणि काय वडील काय करतात तुझे? बिझनेसमॅन आहे आता कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये. अच्छा. आणि अजून कोण कोण असतं घरामध्ये? घरामध्ये आता जॉईंट फॅमिली हा. आहे. काका, त्यांची 2 मुलं, अजून काकू, म्हणजे आजी आजोबा, मम्मी पप्पा आणि मी. मग त्यांच्या मुलांसोबतही खेळतोस क्रिकेट? हो, खेळतो. काय मोठे आहेत, लहान आहेत? माझ्याच वयाचे. अच्छा. मग ते पण प्रोफेशनल खेळतात का? नाही, प्रोफेशनली मी एकटाच खेळतोय. अच्छा. आणि ते लोक जेव्हा मॅच बघायला येतात तुझी स्टेडियम मध्ये किंवा काय, तेव्हा तुझ्या मनात काय फिलिंग्स असतात? किंवा ते पहिल्यांदा केव्हा आले होते बघायला?
पहिल्यांदा म्हणजे आता नाशिकला तर जेव्हा मी खेळत होतो तर माझे म्हणजे घरचे प्रत्येक मॅचलाच बघायला येत होते. त्यांना इंटरेस्ट होतं माझी ग्रोथ बघण्यात किंवा जसं माझा परफॉर्मन्स आहे सगळं बघायला. त्यानंतर आता मी इंडियाला 100 केली तेव्हा पण सगळे घरचे आलेच होते. आता MPL ला पण मध्ये मध्ये येत असतात. अच्छा, ते आल्यावर कसं एक वेगळं मोटिवेशन असतं आणि चांगलं वाटतं खेळायला अजून. करेक्ट. आणि मग नाशिक मधली लाईक फेवरेट स्पॉट्स कुठले तुझे, कुठे कुठे जायला आवडतं तुला? नाशिकमध्ये तर मी असतो फक्त ग्राउंड, जिम आणि घरीच. माझा कारण पुढचा तोच प्रश्न होता की नाशिकमध्ये जेव्हा जातोस आता क्रिकेट व्यतिरिक्त, तेव्हा तिथे काय काय करतोस? कोणाला आता भेटतोस, मित्र वगैरे? गेल्यानंतर तर म्हणजे एवढे आता मित्र राहिले नाही, सगळे कॉलेजला स्प्रेड झालेत आता. करेक्ट. तर मीच आता नाशिकला वगैरे नसतोच मोस्टली वर्षभर, पण जेव्हा पण असतं तर ते शेड्यूल असतं की सकाळी ग्राउंडवरच सगळे वेळ जातो, त्यानंतर मग जिम असते, संध्याकाळी आपल्याला थकल्यानंतर काही करायला होत नाही. करेक्ट. कुठल्या कुठल्या ग्राउंडवर खेळतोस? मी नाशिक क्रिकेट अकॅडमी, पारिजात अच्छा. नगरला अकॅडमी. ओके. आणि लहानपणाची एक क्रिकेट संदर्भातली आठवण, खेळताना काही लागलं किंवा कुठून काही शिकायला मिळालं, फर्स्ट कोच कडून किंवा फर्स्ट फ्रेंड्स जे तुझे होते तिथे त्यांच्याकडून, काही अशी आठवण एखादी? लागलं म्हणून नाही सांगता येणार. एकदा मला स्लिप मध्ये बॉल लागलेला अच्छा. तोंडावर, अरे बाप. त्यानंतर जाऊन मी बॉलिंग मॅच जिंकवलेली. मग ती अरे, एक क्या चांगली बात आहे. आठवण. वा. आणि थोडं आपण आता तुझ्या क्रिकेटच्या पुढच्या चर्ची, अंडर-19 वगैरे सुद्धा तू खेळलास. काय फर्स्ट टाइम जेव्हा सिलेक्ट झालास तेव्हा काय, कसं वाटलं, कसं कळलं म्हणजे तुला? मी रणजी ट्रॉफीच्या आपल्या कोल्ड्सच्या मॅचेसला गेलो होतो पॉंडिचेरीला. मग येस. तेव्हा मी बॅटिंगच करत होतो जेव्हा टीम अनाऊन्स झाली. तर तेव्हा तर मला सांगितलं नाही. करेक्ट. एकदा आउट होऊन बाहेर आल्यावर मी 48 वर आउट झालो, पण तरी सगळे कॉंग्रॅच्युलेट करत होते. मी थोडं कन्फ्युज झालो. मग त्यांनी सांगितलं की इंडिया स्क्वॉड अनाऊन्स झालाय, तुझं नाव आलं. तर ऑब्व्हियसली अनरिअल फिलिंग आहे. सगळे आपण क्रिकेट त्यासाठी चालू केलंय, इंडिया खेळण्यासाठी. करेक्ट. बरोबर. आणि NCA कॅम्प्स मध्ये सुद्धा तू होतास, तर त्या कॅम्प्स मध्ये तू नक्की म्हणजे काय शेड्यूल असायचं तुझं, त्याच्याबद्दल थोडं सांग. शेड्यूल म्हणजे आता NCA कॅम्प म्हणजे आमच्यासाठी आधी जेव्हा गेलो तेव्हा तर असं नवीन नवीन म्हणजे खूप असं NCA वाटायचं. आता पण म्हटल्यावर शिकायला तर खूप भेटतं. खूप मोठे प्लेअर असतात, त्यांचं आपण म्हणजे सगळं बघतो, वर्क एथिक्स बघतो, तर शिकायला खूप भेटतं. बाकी आमचं शेड्यूल म्हणजे नॉर्मलच असतं. बॅटिंग, फिल्डिंग जेवढं काही आहे, जिम रोज करतो. बस मग डाएट वगैरे सगळं फॉलो होतं बरोबर. आणि जे इंडियाचे प्लेयर्स सुद्धा इंज्युअर होऊन NCAलाच येतात, ते तिथे तुम्हाला गाईड करायला असतात का, ते अवेलेबल नसतात तेव्हा? नाही, ते आमच्याशी बोलतात. कधी कधी आता मी इंटरनॅशनल बॉलर्सला पण बॅटिंग पण केली. अच्छा. तर मग म्हणजे असं असतं, सगळे चांगला एकदम ऍटमॉस्फिअर ठेवतात. कोण असं, कोणाची बॉलिंग फेस केलीस? मी प्रसिद्ध कृष्णाला पण खेळलोय, रवींद्र जडेजाला पण खेळलोय. काय काय एक्सपिरियन्स झाला तुझा? चांगला म्हणजे क्विक टाकतात. आता मी ऍक्च्युली त्याला प्रसिद्ध कृष्णाला एक 6 मारलेला. अरे वा. तर त्यामुळे नेक्स्ट डे तो मला त्यांनी सांगितलं की मला हा बॅट्समन पाहिजे म्हणून बॅटिंगला. त्यांनी स्पेसिफिकली हो. सांगितलं. मग मी त्याला Great. तासभर बॅटिंग केली. अच्छा. चांगलं म्हणजे त्यांना बॅटिंग करायला असं एक अजून वेगळी मजा आहे. वाव. तेव्हा एक छान वाटलं असेल ना, हो. इंटरनॅशनल लेवलचा बॉलर स्वतःहून म्हणतोय की अरे त्या प्लेअरला घेऊन या. दॅट्स ग्रेट. आणि त्या कॅम्पमध्ये मग किरण चोरमाळे पण होता तुझ्यासोबत, हो. महाराष्ट्राचा. मग तेव्हा तुमच्यात काय अशी हेल्दी कॉम्पिटिशन असायची का, काही फायदा झाला, महाराष्ट्राचा प्लेअर सोबत होता, कसं वाटलं, काय इंटरॅक्शन असायचं? कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार, आम्ही दोघं पण एकमेकाच्या गेमला बॅक करत असतो. आता कोणी पण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं Correct. वाटतं. पण एक असं म्हणता येईल की मला एक कम्फर्ट झोन होता तिकडे कॅम्प मध्ये, की आपला एक प्लेअर आहे म्हणून कोणाकडे आपल्याला जायला. वैभव सूर्यवंशी होता त्या कॅम्प मध्ये, हो. त्याच्याशी इंटरॅक्शन झालंय, त्याच्याबद्दल सांग थोडं, कसा आहे तो? वैभव सूर्यवंशी म्हणजे चांगला मित्र आहे, आपल्यासोबत असतो पूर्ण वेळ. आम्ही म्हणजे चांगलं असं पूर्ण म्हणजे लाईट ऍटमॉस्फिअर ठेवतो. आता पण असं आहे तर नॉर्मलच आहे, असं काही वेगळं काही दाखवत नाही. आणि त्याची काही आठवण, काही किस्सा त्याच्यासोबत झालेला एखादा शेअर करशील आमच्यासोबत? किस्सा म्हणजे एकच की आम्ही दोघांना सोबत ठेवत नाहीत एका टीम मध्ये. समोर Unfair होईल समोर म्हणून? ठेवतात. ती दोघं पण आम्ही मारून खेळणारे प्लेअर आहेत. करेक्ट. तर मग एक चांगली कॉम्पिटिशन असते. अच्छा. आणि तिथे असताना जे कोचेस होते तुमच्यासोबत, त्यांच्याकडून तुला काय शिकायला मिळालं, किंवा VVS लक्ष्मण वगैरे भेटले का तुला? काय काय चर्चा झाली त्यांच्यासोबत? सगळे चांगलं बोलत असतात आपल्याला क्रिकेट बद्दल किंवा जे पण आहे. म्हणजे असं मेजर कोण तुम्हाला सांगू शकत नाही, पण जेवढं एक लहान पॉइंट आपल्याला भेटतो ते किती लवकर तुम्ही कलेक्ट करू शकता त्यावरच असतं लक्ष त्यांच्याकडे. म्हणजे ते बोलत असतील तर नीट शांतपणे ऐकणं, त्यावर आपल्याला जाऊन की म्हणजे हे आपल्याला सूट होतंय का, बरोबर आहे का, त्यावर लक्ष देणं. ओके. आणि अंडर-19 ऑस्ट्रेलिया सोबत सेंचुरी मारलीस, तेव्हा काय काय वाटलं, काय मनात होतं? ठरवून गेलं की आज मारणार आहे? आम्ही काय 175 समथिंग चेस करत होतो. येस. तर ऍक्च्युली मी स्टार्ट थोडा स्लो केला त्या मॅचला. त्यानंतर म्हणजे
एकदा जेव्हा बॅटिंग खूपच चांगली होत होती, मग फ्लो मध्ये बाहेरनं मी 60 वर बॅटिंग करत होतो, तेव्हा मेसेज आला ऋषिकेश कानेटकर सरांचा की तू आता 60 वर आहेस, जर 100 केला नाही तर ह्या तुझ्या बॅटिंगला काही व्हॅल्यू नाही. Correct. आणि म्हणजे इंटरनॅशनल सेंचुरी म्हणजे कधी पण तुम्हाला हेच आहे, खूप रेकग्निशन मिळतं खूप. मोठी गोष्ट आहे. करेक्ट. तर मग तिकडनं मला 100 केला मी, नॉट आउट 109. येस. खूप चांगली फिलिंग होती, घरचे पण होते, सगळे रडत होते. गुड. आणि त्या मॅचला तू बऱ्याच रिव्हर्स स्वीप सुद्धा मारल्या होतास, तर त्याची आधी एवढ्या लहान वयात तू काही प्रॅक्टिस केली होतीस का कोणाकडे बघून शिकलास काय, थोडं सांग. म्हणजे नॅचरली मला रिव्हर्स स्वीप हा शॉट आवडतो, ओके. तर मग मी आधी डायरेक्टली मॅच मध्ये ट्राय केला, मग त्यानंतर मला आवडतो म्हणून मी प्रॅक्टिस मध्ये पण त्याला खेळायला चालू केलं. मी MPL ला पण खेळलोय रिव्हर्स स्वीप वगैरे. हो. म्हणजे मला आवडतो शॉट म्हणून मी ऑफ स्पिनरला होता त्यांनी लावलेला, Right. मी बॅक With केला the माझा turn. शॉट. आणि त्यावेळेस कोचेस वगैरे काही म्हणले नाहीत तुम्हाला? मिलिंद गुंजाळ सुद्धा अंडर 19 आय थिंक सिलेक्टर होते त्यावेळेस, तर ते असे काही म्हणत नाहीत का यंगस्टर्सला की अरे आता हे असले शॉट्स खेळू नकोस, किंवा याबद्दल काही बोलतात तुम्हाला? आता बरोबर आहे, म्हणजे त्यांचं क्रिकेट त्यांच्या वेळेस तर त्यांना ऑब्व्हियसली सरळ बॅटिंग वगैरे खेळलेलं आवडतं सगळं, पण नॅचरली मला जो माझा शॉट आहे मी करतो त्याला बॅक. आता बघायला गेलो तर आपण डिफेन्सला पण आउट होऊ शकतो. करेक्ट. तेच मला रिव्हर्स स्वीपला माझा कॉन्फिडन्स आहे म्हणून मी मग मारतो. आणि जेव्हा तू असे शॉट्स खेळतोस, आता तू म्हणलास की इन्स्टिंक्ट बॅक करून खेळायचं असतं, फेवरेट कोणाचा वाटतो रिव्हर्स स्वीप? AB डिव्हिलियर्स, मॅक्सवेल, कोण आवडतं? डिव्हिलियर्स 360 बॅटिंग तर त्याचीच. अच्छा. आणि थोडंसं पुण्यात सुद्धा, तू आता पुण्यात राहतोस, तर कुठे राहतोस पुण्यात? नाही मॅम, म्हणजे मला पुण्यात घर वगैरे नाहीये. अच्छा. आता आम्ही प्रॅक्टिसला वगैरे वर्षभर पुण्यात असतो, तर हो. MCA ने जिकडे लॉज वगैरे तिकडे अच्छा. ओके. पुण्यामधलं काय काय आवडतं खायला प्यायला, जागा काय? नाही, असं एवढं काही नाही. एवढं फिरला नाहीयेस अजून? नाही. क्रिकेटसाठीच येणं होतं तेवढं? क्रिकेटसाठीच येणं होतं, मग रात्री असं जायची इच्छा पण होत नाही कुठे थकल्यामुळे. अच्छा. मग एक डेली रुटीन, जेव्हा तू आता म्हणलास MCA साठी येतो, लॉजिंग वरती असतोस, तर काय डेली रुटीन? सकाळी उठून प्रॅक्टिस वगैरे त्याच्याबद्दल थोडं? पुण्यातलं तर म्हणजे MCA असतं, तेच आम्ही सगळं फॉलो करत असतो. जे पण आहे MCA प्रॅक्टिस सेशन वगैरे जे काही सगळं म्हणजे करून घेतील तेवढं सगळं फॉलो करायचं. बाकी आता MPLच्या वेळेस असलो तर फ्रँचायझी सोबत आहे, तर म्हणजे असं वेगळं काही स्वतःहून प्रॅक्टिस होत नाही पुण्यात असल्यावर. जेवढे MCA वगैरे होते तेवढेच, आणि मग संध्याकाळी जिम वगैरे. आणि तुझा एक व्हिडिओ मध्ये व्हायरल झालेला मिरवणुकीचा नाशिक मधल्या, तो कधीचा होता नक्की? अंडर 19 सिलेक्शनचा होता का कधीचा होता? हो, मी 19 इंडियाला सिलेक्ट झालो पॉंडिचेरीला. त्यानंतर मी जेव्हा घरी जात होतो, तर मग म्हणजे नाशिक मधला फर्स्ट प्लेअर आहे मी इंडिया खेळणारा. तर मग त्यामुळे नाशिकच्या लोकांना म्हणजे ऑब्व्हियसली ते अभिमानाची गोष्ट होती, खूप जास्त सगळ्यांना प्राऊड वाटत होतं. तर मग त्यासाठी ते गर्दी म्हणजे सगळी झाली. ते प्लॅन होतं का ते स्पॉन्टेनियस होतं? नाही, ते ऍक्च्युअली प्लॅन होतं डिस्ट्रिक्ट कडनं, पण म्हणजे एवढे लोक येणं प्लॅन नव्हतं. ते असंच नॉर्मली सर्क्युलेट केलं गेलेलं, पण खूप जास्त गर्दी आली. आणि मग त्याच्यानंतर नाशिकमध्ये कधी चालताना फिरताना कोणी असं ओळखलंय, फोटो वगैरे मागितले? म्हणजे आता मोस्ट प्रॉबेबली सगळेच लोक ओळखतात. क्या पण तुम्ही असं नॉर्मली फिरत असलं तरी पण कोण आवाज देईल, हे करेल. कसं वाटतं रे असे कोणी ओळख रॅन्डम स्ट्रेंजरनी दाखवली रस्त्यावरती? छान वाटतं? चांगली फिलिंग आहे म्हणजे, पण अजूनपर्यंत मला तरी वाटतं मी काही क्रिकेट खेळलो नाही. आता तर अजून खूप लांब जायचंय. हे तर फक्त स्टार्ट आहे. एवढ्याशा म्हणजे तुम्ही खुश होऊन चालणार नाही. तर काय वाटतंय मग पुढच्या वेळेस तू जेव्हा आमच्याशी गप्पा मारायला येशील त्यावेळेस रणजी, IPL स्टार काय वाटतंय, कुठपर्यंत असशील? म्हणजे मी तर माझं काम करत राहणार. आता अंडर 19 वर्ल्ड कप आहे, त्यासाठी म्हणजे मला ट्राय करायचंय सगळं, मी माझं बेस्ट देणार. त्याच्यानंतर आता आहे सिनियर साईडला मी करू शकतो. मला वाटतं ह्या वर्षी अजून मला पहिले तर आता MPL चॅम्पियनशिप घ्यायची आहे आम्हाला. त्यानंतर मग जे काही सगळं फ्लो मध्ये होत जाईल ते होत जाईल. आणि आता तू ह्याचाही विषय काढलास की बाकी MPL चॅम्पियन्स व्हायचंय, तर IPL साठी तू ट्रायल्स वगैरे खेळलायस? हो, मागच्या वर्षी IPL ला 4 टीमला ट्रायल्स वगैरे. अच्छा, ओके. पुढच्या वर्षी अंडर 19 वर्ल्ड कपला तू एलिजिबल असणार आहेस? हो, एलिजिबल. आणि त्याचा काही प्लॅन, काही त्याचं काही सिलेक्टर्स कडून? आता तर म्हणजे जसं सांगता येणार नाही, कारण आता इंग्लंडला टूर चाललाय, त्यात माझं नाव नाही स्क्वॉड मध्ये. म्हणजे आता मी कमबॅक फेज मध्ये आहे, तर परत मला आता विनोमंग ट्रॉफी किंवा जे पण मी आता खेळेल महाराष्ट्रासाठी त्यात मला करून दाखवायचं आणि परत त्या टीम मध्ये म्हणजे जागा बनवायची. ग्रेट. आम्ही खूप विश करतो तुला की नक्की तुझं सिलेक्शन होऊ, खूप चांगलं पुढे जाशील. आणि आज वेळ काढून आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आजचा कट्ट्यावरच्या गप्पांचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि इतक्या कमेंट्स करा की साहिल पुन्हा आला पाहिजे आपल्याशी गप्पा मारायला.
थँक्यू सो मच साहिल, पुन्हा एकदा Thank you. आलास तू. आजसाठी आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.